नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आवळ्याच्या या 4 प्रकारच्या कँडी। मार्केटमध्ये असा मस्त ताजा आवळा मिळत होता म्हणून मी तो घेऊन आले आणि हा सर्व मी एकत्र काढून घेतला। इतके छान हिरवे टष्टचित आवळे दिसत होते। हे सर्व मी एका पातेल्यामध्ये ओतले आणि पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतले पाण्याने। थोडे 15 ते 20 मिनिट आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला ते वेळून काढायचे। नंतर मग ते स्वच्छ धुवून झाले की ते आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे। तर आता हे आवळे ॲक्च्युअली खूप आरोग्यवर्धक आहेत। आपल्याला पित्तासाठी कोणी केसांसाठी हे आवळे वापरतात। तर हे वर्षभर टिकणारी ही कँडीची रेसिपी आहे। आता स्वच्छ पुसून झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो। माझ्याकडे कंटेनर माझा फ्रीजमध्ये बसत नव्हता छोटा, म्हणून मग मी हे कॅरी बॅगमध्ये ठेवले। आपल्याला हे 3 दिवस असे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि 3 दिवसांनी आपण ते काढले आणि पुन्हा एकदा ते पाण्यात टाकले तर असा त्याचा थोडासा दगड झालेला आपल्याला दिसतो। तर 2 तास आपल्याला हे पाण्यातच ठेवायचे आहे। नंतर ते नॉर्मल झाले की आपल्याला सोलायला घ्यायचे। तर हे सोलून झाल्यानंतर त्याचं थोडंसं खाली सिरप निघतं, आवळा सिरप, तर ते आपल्याला काढून घ्यायचे आणि हे सर्व आपण आता पातेल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे। आता ही पहिली जी रेसिपी आहे ती आहे साखरेची फ्रोझन आवळा कँडी। तर ह्यामध्ये आपण जेवढे आवळे आहेत तेवढी किंवा त्यापेक्षा थोडी कमी अशी साखर घ्यायची आहे आणि हे सर्व एकत्र करायचे। एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला ते डब्यात काढायचे आणि हे डब्यात काढून घेतलं की आपल्याला त्याला झाकण लावून पुन्हा एकदा 3 दिवस हे असं ठेवायचे। पण दररोज ते थोडंसं काढून आपल्याला हलवायचं पण आहे, जेणेकरून साखर सगळी विरघळली जाईल। आता 3 दिवसांनी मी ते काढतेय आणि आपण वेळून घेतलंय। खाली त्याचं आवळा सिरप निघतं, ते केसांसाठी वगैरे चांगलं आहे आणि सेवन करू शकतो। आणि बिया सुद्धा मी सेव्ह करून ठेवल्या, त्या वाळवून मी गावाकडे लावायला देणार आहे। आता हे आवळे मी सुकवले 3 दिवस उन्हामध्ये, कडकडीत उन्हामुळे ते छान सुकले आणि हे बघा, ही आपली पहिली साखरेची आवळा कँडी तयार आहे। त्याला मी थोडीशी जाडसर अशी पिठी साखर वरून त्याला लावली आणि एकदम छान अशी कँडी आपली तयार झाली। आता दुसरीकडे मी बनवतीये गुळाची फ्रोझन आवळा कँडी। तर हे सोललेले जे आवळे होते त्याला मी आहे त्याच प्रमाणामध्ये गूळ घालून एकत्र करून हे पुन्हा 3 दिवस ठेवायचे आणि दररोज आपल्याला ते हलवायचं आहे। आता हलवून झाल्यानंतर हे बघा, त्याचा असं पाक झालेला दिसतो। तर सेम तसेच मी ते आवळे उन्हामध्ये वाळवून घेतले। आता ही आपली गुळाची कँडी तयार आहे, खूप छान लागते। आता आपली तिसरी रेसिपी आहे उकडून केलेली साखरेची आवळा कँडी। हे स्वच्छ आवळे पुसून मी आपण आळूची वडी उकडतो तसे हे 15 मिनिटं उकडून घेतले। त्यामध्ये फोक जातोय का पाहिलं तर जातोय, म्हणजे हे छान उकडलेले आहेत। आता ते सोलून घेतले मी। सोलून घेतल्यानंतर जेवढे आवळे आहेत तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। मग ते साखर आणि आवळे एकत्र करून आपण जसं डब्यात ठेवतो तसंच ते डब्यामध्ये 3 दिवस ठेवायचं, रोज थोडं थोडं हलवायचं। नंतर त्याचा असा पाक झालेला दिसतो, ते आपलं शुगर सिरप तयार झालं। मग आता हे वेळून काढायचं, उन्हामध्ये सुकवायचं। 1 दिवस उन्हात ठेवून मी त्याला संध्याकाळी थोडंसं शिदेलोन मीठ आणि चाट मसाला ॲड केला, कारण की थोडीशी खट्टा मिठा पण लागली पाहिजे म्हणून। आणि पुन्हा एकदा त्याला 3 दिवस असं वाळवलं तर एकदम छान कडकडीत वाळली गेली आणि टेस्ट सुद्धा एकदम छान आली। तुम्ही पहा, एकदम छान अशी सुकली गेलेली आहे ती। तर आपल्या ह्या आवळा कँडी आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या तिसऱ्या आवळा कँडीला पण मी थोडीशी पिठी साखर वरून भुरभुरून लावली तर आपली ही आवळा कँडी तयार आहे। तीनही आवळा कँडी मी ह्या एकत्रच केल्या आहेत आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली। आता आपण चौथी पाहूया की साखरेतली आवळा जेली। म्हणजे ह्याला मी आपले जे सोललेले आवळे होते त्याला समप्रमाणात साखर घेऊन 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तासानंतर त्याचा असा रंग बदलतो आणि हे पूर्णपणे साखरेचा पाक त्या आवळ्यामध्ये जाऊन ही अशी जेली सारखी दिसते। किती छान दिसते बघा। पण आता हे थोडंसं चिकट असतं, त्यामुळे थोडीशी ह्याला पिठी साखर लावून जेली कँडी असते तशी ती जेली सारखी दिसते। जी महाबळेश्वरची आपली जेली असते सेम तशी ती जेली दिसते। खूप पिठी साखर नाही लावली तरी चालेल, कारण की ज्यांना डायबिटीस आहे किंवा साखर नियंत्रणात ठेवायची त्यांच्यासाठी साखर न लावता ही कँडी आपल्याला बनवता येते। आवळा कँडी ह्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे, अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पचनक्रिया सुधारणे, तसेच आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले राहते। हे आपल्याला खूप फायदेशीर आहे। ही अशी चविष्ट कँडी बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सुद्धा कमी करते आणि आपली स्मरणशक्तीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। आवळा हा खरं तर इम्युनिटी बूस्टर आहे, स्किन केअरसाठी चांगला आहे, हेअर ट्रीटमेंटसाठी चांगला आहे, एनर्जी बूस्टर आहे। पण त्याचं अतिसेवन देखील चांगलं नाही आणि ज्यांना डायबिटीस किंवा साखर नियंत्रणात ठेवायचे असेल त्या सर्वांनी शुगर फ्री म्हणजेच गुळाची कँडी करून खाल्लेली कधी पण चांगली। तर माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडले का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।